यानंतर पुढची प्रशिक्षण पद्धती आहे ती म्हणजे डिस्टन्स लर्निंग. डिस्टन्स लर्निंग म्हणजे दूरस्थ शिक्षण. प्रशिक्षक हा प्रशिक्षण संस्थेमध्ये उपस्थित नसतो, तो कुठेतरी लांब असतो आणि मग प्रशिक्षणार्थ्यांना तो प्रशिक्षण देतो. आता हे प्रशिक्षण एकतर तो कुठल्या तरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देऊ शकतो किंवा एखादं साहित्य, रीडिंग मटेरियल किंवा अजून कुठल्या पद्धतीने तो त्या प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत पोहोचतो आणि त्यांना प्रशिक्षण देतो. या प्रकारची प्रशिक्षण पद्धती विशेषतः मुक्त विद्यापीठामध्ये वापरण्यात येते. यानंतर पुढची प्रशिक्षण पद्धती आहे ग्रुप एक्सरसाइज. यामध्ये प्रशिक्षणार्थी हा स्वतः इंटरॅक्ट होत असतो. प्रशिक्षणार्थ्याला एक विशिष्ट एक्सरसाइज दिली जाते आणि त्या एक्सरसाइजच्या माध्यमातून तो शिकत असतो. यामध्ये विशेषतः वेगवेगळे स्किल प्रशिक्षणार्थ्यांमध्ये जर विकसित करायचे असेल, विशेषतः काही सॉफ्ट स्किलच्या बाबी असतील ज्या प्रशिक्षणार्थ्यामध्ये विकसित करायच्या आहेत, टीम बिल्डिंग एक्सरसाइज आहे किंवा प्रभावी संभाषण कौशल्य प्रशिक्षणार्थ्यांमध्ये विकसित करायचं आहे किंवा टीम बिल्डिंगसाठी प्रशिक्षणार्थ्यांनी काय काय करणं गरजेचं आहे, एका आस्थापनेवर काम करत असताना त्यांनी कशा पद्धतीने एकमेकांशी सहकार्य किंवा नॉलेज शेअरिंग करायला पाहिजे, त्याचं महत्त्व काय आहे, या प्रकारच्या बाबी प्रशिक्षणार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी या प्रकारच्या ग्रुप एक्सरसाइज या खूप महत्त्वाच्या आणि खूप चांगल्या इथे वापरता येऊ शकतात. यासाठी प्रशिक्षणार्थ्याला काही एक्सरसाइज दिल्या जातात, काही गेम दिल्या जातात आणि त्यामध्ये प्रशिक्षणार्थी त्या एक्सरसाइजच्या माध्यमातून इथे बोध घेतो आणि ते कौशल्य किंवा ती सॉफ्ट स्किल आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो आणि ते सॉफ्ट स्किल तो त्याच्या आस्थापनेमध्ये त्याचा उपयोगात आणू शकतो. आणि याच्यामध्ये विशेषतः प्रशिक्षणार्थ्यांमध्ये जर स्किल किंवा ॲटिट्यूडनल चेंज जर आपल्याला करायचा असेल तर ग्रुप एक्सरसाइजची खूप मदत होऊ शकते. ग्रुप एक्सरसाइजच्या माध्यमातून प्रशिक्षण सत्रांमधील जो कंटाळवाणेपणा आलेला असतो तो देखील निघून जातो आणि प्रशिक्षणार्थी स्वतःहून यामध्ये इन्व्हॉल्व होतो. आणि ही अतिशय पार्टिसिपेटिव्ह अशी प्रशिक्षण पद्धती आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर या प्रशिक्षण पद्धतीचा वापर या ठिकाणी प्रत्येक प्रशिक्षण संस्थेमध्ये केला जात असतो. आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जेवढे प्रशिक्षण संस्था आहेत या ठिकाणी प्रत्येक प्रशिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रुप एक्सरसाइज विकसित केलेल्या आहे आणि त्यामधून प्रशिक्षणार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त कल किंवा ॲटिट्यूडनल चेंज आणण्याचा प्रयत्न प्रत्येक प्रशिक्षण संस्था करताना आज दिसत आहे. गायडेड रीडिंग ही देखील एक प्रशिक्षण पद्धती आहे आणि ही अतिशय स्वस्त आणि बहुउपयोगी अशी प्रशिक्षण पद्धती म्हणून आपल्याला वापरता येऊ शकते. गायडेड रीडिंगमध्ये काय केलं जातं, प्रशिक्षणार्थ्याला त्या विशिष्ट योजनेची, विशिष्ट शासन निर्णयाची प्रत दिल्या जाते आणि प्रशिक्षक तिथली संपूर्ण परिस्थिती स्वतःच्या नियंत्रणात ठेवतो. प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला अशा प्रकारची प्रत दिल्यानंतर, रीडिंग मटेरियल दिल्यानंतर मग तो पूर्ण रीडिंग करतो आणि त्याचं रीडिंग झाल्यानंतर त्यांनी काय आत्मसात केलेलं आहे हे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रशिक्षक त्याच्याशी हितगुज साधतो, चर्चा करतो आणि त्या प्रशिक्षणार्थ्याला वाचत असताना काही अडचणी आल्या असतील तर त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न इथं प्रशिक्षक करत असतो. गायडेड रीडिंग सारखीच एक आणखी पद्धती आहे गायडेड प्रॅक्टिस म्हणून. गायडेड प्रॅक्टिसमध्ये जसं गायडेड रीडिंगमध्ये प्रशिक्षणार्थी हा कुठला तरी शासन निर्णय किंवा कुठली तरी रीडिंग मटेरियल वाचत असतो, या ठिकाणी तो कुठला वाचण्याच्या ऐवजी या ठिकाणी तो प्रॅक्टिस करतो. एखादं कौशल्य त्याला प्रशिक्षणार्थ्यामध्ये विकसित करायचं असेल तर त्याचं संपूर्ण नियंत्रण असणाऱ्या परिस्थितीमध्ये त्याला त्याची प्रॅक्टिस दिली जाते, त्या कौशल्याची प्रॅक्टिस दिल्या जाऊन त्याच्यामध्ये ते कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. विशेषतः संगणकीय ज्ञान किंवा एखादी संगणकीय प्रणाली विकसित झाली असेल, नव्याने विकसित झालेली असेल किंवा विकसित करावयाची असेल आणि त्याचं प्रशिक्षण त्या आस्थापनेला द्यायचं असेल तर त्या ठिकाणी गायडेड प्रॅक्टिस हा एक अतिशय चांगला पर्याय प्रशिक्षण संस्थेपुढे उपलब्ध आहे. आणि गायडेड प्रॅक्टिसच्या माध्यमातून संबंधित संस्था प्रशिक्षणार्थ्यांमध्ये ते कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करू शकते. विशेषतः जे संगणकीय जे सॉफ्टवेअर आहे, मायक्रोसॉफ्टचे जे सॉफ्टवेअर आज उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये जे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आपल्याकडे आज अवेलेबल आहेत, हे सगळे ॲप्लिकेशन गायडेड प्रॅक्टिसच्या माध्यमातून संबंधित प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता येतात आणि खूप चांगल्या पद्धतीने ट्रान्सफर ऑफ लर्निंग या प्रशिक्षण पद्धतीतून विकसित करता येऊ शकतं. यानंतर पुढची पद्धती आहे इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ. आजचं माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये संगणकाचा वापर हा प्रशिक्षण
क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि याच्यासोबतच संगणकीय जाळं, विशेषतः माहितीच्या महाजाळाचं जाळं, इंटरनेटचं जाळं संपूर्ण जगभर विस्तारलेलं आहे. या जाळ्याचा वापर करून इंटरॅक्टिव्ह व्हिडिओसारख्या प्रशिक्षण पद्धती विकसित केलेल्या आहेत. यामध्ये प्रशिक्षक जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात जरी बसलेला असेल तरी तो त्या प्रशिक्षण संस्थेतल्या प्रशिक्षणार्थ्यांशी इंटरनेटच्या माध्यमातून संवाद साधू शकतो. त्या प्रशिक्षकाजवळ असणारे कौशल्य, असणारं ज्ञान हे त्या प्रशिक्षणार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवू शकतो. अशा प्रकारचं माहितीचं जाळं जे आहे ते NIC दिल्लीमार्फत नॅशनल नॉलेज नेटवर्क या संस्थेमार्फत विकसित करण्याचं काम झालेलं आहे. यशदा पुणे यांच्याकडे अशा प्रकारचं NKNचं जाळं विकसित केलेलं आहे आणि त्या ठिकाणी इंटरॅक्टिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून भारतातल्या कुठल्याही प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षकांशी ते संवाद साधू शकतात किंवा तो प्रशिक्षक कुठल्याही प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधू शकतो. त्यानंतर पुढची पद्धती आहे इन ट्रे एक्झरसाइज. इन ट्रे एक्झरसाइज म्हणजे त्या नावाचा त्याचा अर्थ आहे, एक ट्रे असतो, ट्रेमध्ये काही चिठ्ठ्या असतात, काही विषय टाकलेले असतात आणि प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांपुढे तो ट्रे फिरवला जातो. प्रशिक्षणार्थी त्या ट्रेमधली एक चिठ्ठी उचलतो. चिठ्ठी उचलल्यानंतर त्या चिठ्ठीवर लिहिल्या गेलेला विषय किंवा समस्या वाचतो आणि त्याला त्या विषयाची उकल, त्याला त्या विषयाचं असणारं ज्ञान त्या सभेपुढे, त्या प्रशिक्षण सत्रापुढे तो प्रस्तुत करतो. अशा प्रकारची इन ट्रे एक्झरसाइज ही मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाते. ही कुठे वापरल्या जाते? ही ज्या ठिकाणी मोठमोठ्या बिझनेस एंटरप्राइजेस आहेत किंवा ज्या ठिकाणी मोठमोठे उद्योगधंदे आहेत आणि त्याच्यामध्ये मानव संसाधन विकसित करायचं आहे किंवा त्या उद्योगधंद्यापुढे काही समस्या असेल, त्या समस्येची उकल करताना आज प्रायव्हेट सेक्टरमध्ये या प्रशिक्षण पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. इन ट्रे एक्झरसाइज विशेषतः बिझनेसशी रिलेटेड आहे, मात्र आपल्या शासकीय आस्थापनावर देखील अशा पद्धतीने आपण वापरू शकतो. एखाद्या विषयाचे असणारे वेगवेगळे लर्निंग पॉईंट्स विकसित करायचे, जसं आपलं मनासे रजा नियम आहे. मनासे रजा नियमातील वेगवेगळे लर्निंग पॉईंट्स ड्रॉ करायचे, वेगवेगळे लर्निंग पॉईंटचे चिठ्ठ्यामध्ये रूपांतर करायचं आणि ते एका ट्रेमध्ये टाकायचे. ते प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांसमोर फिरवायचे. प्रत्येक प्रशिक्षणार्थी एक लर्निंग पॉईंट उचलेल आणि त्याला त्याच्याविषयी जे माहिती आहे ते संपूर्ण सत्रापुढे तो प्रस्तुत करेल. तर या पद्धतीने जर आपण प्रशिक्षण दिलं तर मोठ्या प्रमाणात ट्रान्सफर लर्निंग होऊ शकतं. प्रशिक्षणार्थी त्याच्या ज्ञानाला इथे उजाळा देऊ शकतो. यानंतर पुढची प्रशिक्षण पद्धती म्हणजे लेक्चर मेथड. जगामध्ये सगळ्यात जास्त वापरल्या जाणारी प्रशिक्षण पद्धती. सर्व प्रशिक्षण संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर लेक्चर पद्धतीचा वापर करण्यात येतो. एक खूप सारं ज्ञान खूप साऱ्या लोकांपुढे मांडायचं असेल तर प्रशिक्षक त्याला असणारं ज्ञान हे समोरच्या प्रशिक्षणार्थ्यांपुढे तो मांडतो. त्याला असणाऱ्या विषयाची संपूर्ण मांडणी तो प्रशिक्षणार्थ्यांपुढे करतो आणि प्रशिक्षणार्थी ते सर्व ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. ही प्रशिक्षक केंद्रित प्रशिक्षण पद्धती आहे. ही ट्रेनर सेंटर्ड पद्धती आहे. यामध्ये ट्रेनर त्याला असणारं ज्ञान समोरच्या प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. प्रशिक्षणार्थ्यांचा यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोल या प्रशिक्षण पद्धतीमध्ये राहत नाही. ही प्रशिक्षण पद्धती विशेषतः जे नॉलेज बेस्ड ट्रेनिंग आहे, एखाद्या विषयाचं ज्ञान द्यायचं असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येते. आज जवळपास सर्व प्रशिक्षण संस्थांमध्ये अशा प्रकारे लेक्चर पद्धतीचा वापर करण्यात येतो आणि प्रशिक्षणार्थ्यांना त्या विषयाचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. या लेक्चर पद्धतीत सगळ्यात महत्त्वाचा जो ड्रॉबॅक आहे तर पार्टिसिपंट हा इनॅक्टिव्ह असतो. त्याचं कुठल्याही पद्धतीने इंटरॅक्शन या प्रशिक्षण सत्रादरम्यान नसतं. तर याच्यावरचं सोल्युशन पुढच्या प्रशिक्षण पद्धतीमध्ये आलेलं आहे ते म्हणजे लेसन पद्धती. या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांसमोर विषय मांडल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना प्रश्न उत्तर विचारण्यात येतात. प्रश्न विचारण्यात आल्यानंतर प्रशिक्षणार्थी इथे थोडासा ॲक्टिव्ह होतो आणि त्याला त्या विषयाचं जर काही माहिती असेल तर तो प्रशिक्षकांना प्रश्न विचारतो. प्रश्नोत्तरामुळे या ठिकाणी थोडंसं इंटरॅक्शन होतं आणि ही लेक्चर पद्धतीपेक्षा थोडीशी चांगली पद्धत या ठिकाणी करता येऊ शकते. प्रशिक्षणार्थ्यांचं जास्तीत जास्त लक्ष हे विषय केंद्रित ठेवण्यासाठी या प्रशिक्षण पद्धतीचा वापर करण्यात येतो. सर्व ठिकाणी मॅक्झिमम ठिकाणी प्रशिक्षण संस्थांमध्ये एकतर लेक्चर पद्धती किंवा लेसन पद्धती वापरण्यात येते. यानंतर पुढची पद्धती आहे ती म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग. प्रशिक्षणार्थ्याला तो ज्या ठिकाणी प्रत्यक्ष काम करत आहे त्या ठिकाणी त्याला
त्याचं कौशल्य विकसित करण्यासाठी ऑन जॉब ट्रेनिंग देण्याची पद्धती आहे. प्रशिक्षणार्थी एक वेळा आपल्या आस्थापनेवर रुजू झाला की त्याला प्रत्यक्ष काम करत असताना जो जो अनुभव येतो तो अनुभव तो नोंदतो. त्याला काही अडचणी आल्या असतील तर कार्यालयातले जे वरिष्ठ आपले अधिकारी असतात, वरिष्ठ कर्मचारी असतात, त्यांच्याकडून तो ज्ञान आत्मसात करतो. हे अशा प्रकारचं ज्ञान आत्मसात करणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे ऑन जॉब ट्रेनिंग आहे. त्याला कर्मचारी असो किंवा पदोन्नती झालेला कर्मचारी असो, त्याला ज्या ठिकाणी नवीन ठिकाणी जेव्हा काम करावं लागतं तेव्हा त्या ठिकाणचं त्याला ज्ञान नसतं. मग अशा वेळेस त्या ठिकाणी काम कसं करावं याचं उत्तर ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये दिलं जातं. ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये त्याचे जे वरिष्ठ आहे, वरिष्ठ अधिकारी असो अथवा वरिष्ठ कर्मचारी असो किंवा या आधी काम केलेला अधिकारी किंवा कर्मचारी असो, त्यांच्याकडून तो त्या ठिकाणचे, त्या टेबलचे किंवा त्या पदाचे जे कुठले कामं असतील ते तो शिकत असतो आणि त्यानंतर स्वतःची कार्यपद्धती तो विकसित करतो. तर या ठिकाणी प्रशिक्षणार्थी दुसरं तिसरं काही करत नसून तो या ठिकाणी ऑन जॉब ट्रेनिंग घेत असतो. ही प्रशिक्षणाची पहिली पायरी आहे. ही पायरी चढल्यानंतरच आपण पुढची एक विस्तृत असं क्लासरूम ट्रेनिंग संबंधित त्याला देत असतो. तर अशा पद्धतीने ऑन जॉब ट्रेनिंग जवळपास एकूण संपूर्ण विचार करायचा झाला तर सर्व प्रशिक्षण पद्धतीमध्ये जवळपास 70% प्रशिक्षण हे ऑन जॉब ट्रेनिंग प्रकाराचेच असतात आणि यामधूनच आपण सर्व आपले ज्ञान, आपले कौशल्य विकसित करत असतो. या प्रत्येक प्रशिक्षण पद्धती वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्थांमध्ये आज वापरात आहे. या प्रशिक्षण पद्धतीपैकी, या ट्रेनिंग मेथडपैकी कुठली ट्रेनिंग मेथड योग्य आहे त्याचा विचार करून त्या प्रशिक्षण पद्धतीचा वापर त्यांनी त्याच्या प्रशिक्षण सत्रामध्ये करावा. त्यांनी जर या सर्व बाबीचा सारासार विचार करून योग्य अशी प्रशिक्षण पद्धती वापरली तर त्याचं प्रशिक्षण निश्चितच यशस्वी होईल आणि ट्रान्सफर ऑफ लर्निंग इथे योग्य प्रकारे होईल. आणि ट्रान्सफर ऑफ लर्निंग जर प्रॉपरली झालं तर ते प्रशिक्षण यशस्वी झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि खऱ्या अर्थाने मानव संसाधन इथे आपण विकसित करू शकू. धन्यवाद.